नवी मुंबईतील पनवेल येथे पेट्रोल डिझेल दरवाढ आणि वाढत्या महागाईच्या विरोधात मनसेकडून अनोखे आंदोलन करण्यात आले। पेट्रोल पंपावर झालेल्या या आंदोलनाने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले। या आंदोलनात चांगल्या वाईट कर्मांची नोंद ठेवणारे पौराणिक पात्र चित्रगुप्त यांच्या वेशातील कार्यकर्त्याने सहभाग घेत केंद्र सरकारवर प्रतिकात्मक टीका केली। वाढत्या इंधन दरांचा आणि महागाईचा गांभीर्याने विचार करावा, अन्यथा त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा संदेश यावेळी देण्यात आला। मनसे पदाधिकाऱ्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका करत पेट्रोल डिझेल दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जीवन अधिक कठीण झाल्याचे म्हटले, तर महिलांनीही वाढत्या महागाईमुळे घरखर्च सांभाळणे अवघड होत असल्याची भावना व्यक्त केली। या अनोख्या आंदोलनामुळे पनवेल परिसरात चर्चेला उधाण आले असून केंद्र सरकारने महागाई आणि इंधन दरवाढीवर नियंत्रण आणावे अशी मागणी करण्यात आली। अनोख्या प्रकारचं आंदोलन करायचा उद्देश असा आहे की हे मायबाप सरकार जे आहे आपल्या केंद्रात बसलेलं किंवा राज्यात बसलेलं, त्यांना सामान्य नागरिकाशी कुठल्याही प्रकारचं देणं घेणं नाहीये। म्हणून शेवटी आम्ही चित्रगुप्ताला साथ घातली आणि चित्रगुप्ताला आम्ही धर्तीवरती बोलवलंय की बाबा तुमच्याकडे सगळ्यांचा लेखाजोखा आहे, या सरकारचा लेखाजोखा एकदा आपण बघा आणि इथे नागरिकांना किंवा पृथ्वीवरती मानवाला किती त्रास होतोय ते दाखवण्याचा प्रकार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आम्ही आज या ठिकाणी केलेला आहे। अतिशय भयावह परिस्थिती आत्ता आहे, यापुढे अजून भयावह परिस्थिती निश्चितपणाने येणार आहे। केंद्र सरकार सांगतंय किंवा त्यांचे काही कार्यकर्ते सांगतायत की पेट्रोलचे डिझेलचे दर इतर देशांच्या तुलनेमध्ये खूप कमी आहेत, पण मला त्यांना हे सांगायचंय की इतर देशाच्या तुलनेमध्ये सर्वसामान्य नागरिकांची जी इन्कम आहे किंवा तो महिन्याचा त्यांचा पगार म्हणा किंवा जी उत्पन्नाचा स्रोत आहे तो अतिशय अल्प प्रमाणात आहे। सध्याच्या स्थितीमध्ये जर आपण बघितलं तर अतिशय सर्वसामान्य नागरिक कामाला जाऊ की नको, म्हणजे कामाला पेट्रोल भरता येत नाही म्हणून जर नाही गेले ते एक दिवसाचा पगार कट होतो। अशा परिस्थितीमध्ये यापुढे आणखीन भयावह परिस्थिती होणार आहे। आत्ताच केंद्र सरकारने या गोष्टींचा विचार करावा, बाकीचे जे खर्च आहेत ते कमी करावे आणि पेट्रोल डिझेल आणि घरगुती गॅस यासारख्या ज्या सर्वसामान्याला लागणाऱ्या दैनंदिन वस्तू आहेत याच्यावरती योग्य तो विचार करून तातडीने केंद्र सरकारने याच्यावरती योग्य तो निर्णय घ्यावा, हीच आम्ही आज चित्रगुप्ताला विनंती केली। ग्रामीण भागामध्ये पूर्ण महाराष्ट्रात नव्हे पूर्ण देशामध्ये सगळीकडेच बजबजपुरी माजलेली आहे। आज आपण खानदेशात गेलात, मराठवाड्यात गेलात, विदर्भात गेलात तर त्या ठिकाणी शेतकऱ्यांना शेती नांगरण्यासाठी ट्रॅक्टरला डिझेल मिळत नाहीये। आज आपण एखाद्या ठिकाणी प्रवास करायचा म्हणलं, मे महिन्याची सुट्टी आहे, लग्न सराई चालू आहे, लांब जायचं असेल, एक कुटुंब घेऊन जायचं 5-6 लोकांचं तर खाजगी बसेसचे भाडे खूप झालेले आहेत, रेल्वेची तिकिटे मिळत नाही म्हणून स्वतःची गाडी करून जातात, तर त्यांना देखील लिमिटेड 3 ते 4 हजाराचं पेट्रोल किंवा डिझेल मिळतंय। त्यामुळे अशाही खूप समस्या आहेत। त्यामुळेच आम्ही चित्रगुप्ताला आज विनंती केलेली आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून। आम्ही देवालाही साकडं घालतोय की या केंद्र सरकारला सुदबुद्धी देवो आणि लवकरात लवकर हे सगळे प्रश्न मिटो आणि सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळो।